शेतकऱ्यांसाठी 31 तारीख लास्ट डेट. शेतकऱ्यांसाठी सरकारची अतिशय अर्जंट सूचना. शेतकऱ्यांनो, 31 जानेवारीच्या आधी ही 3 काम जर केली नाहीत तर तुमच्या सगळ्या योजना बंद होणार. मुख्यमंत्र्यांनी अतिशय तातडीची सूचना ही शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. 3 कामे जे शेतकरी करणार नाही त्यांना सगळ्या योजनांचे पैसे बंद होणार. जर तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही जर नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही सबसिडीचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी 31 जानेवारी ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे. कारण की या तारखेआधी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना 3 महत्त्वाची कामे सरकारने करायला सांगितलं आहे. हे जर काम केले नाही तरी 2026 मध्ये 1 रुपयाही तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, असे थेट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ही 3 कामे इतकी अनिवार्य आहेत की ती मुदतीत न केल्यास तुम्ही कोणत्याही शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार नाही. तुम्हाला 2026 या वर्षात मिळणारा कोणताही पीक विमा मिळणार नाही. अतिवृष्टीचे सहाय्य देखील दिले जाणार नाही. मग तो रब्बीचा विमा असो किंवा खरीपाचा. ना PM किसानचे हप्ते मिळतील, ना नमो शेतकरी योजनेचे लाभ. प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की इथून पुढे कोणतेही अनुदान अशा शेतकऱ्यांना दिले जाणार नाही. राज्य सरकारने सर्व कष्टकरी शेतकऱ्यांसाठी 31 जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. शासनाचे म्हणणे आहे की यापूर्वी पुरेसा अवधी देण्यात आला होता. आता 2025 संपून 2026चा पहिला महिनाही संपत आला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. 31 जानेवारी हीच शेवटची संधी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ही 3 कामे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुमच्याकडे आता फार कमी दिवस उरले आहेत आणि त्यात सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विलंब न करता ही कामे अचूकपणे करून घ्या, अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. भविष्यात जाहीर होणाऱ्या कोणत्याही नवीन योजनांचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही. जर ही कामे अपूर्ण राहिली तर नमो योजनेचे 2000 रुपये आणि PM किसानचे 2000 रुपये येणे बंद होईल. शिवाय शेतकऱ्यांसाठी जो नवीन 1000 रुपयांचा अतिरिक्त बोनस सुरू झाला आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. प्रशासनाने 31 जानेवारी ही शेवटची तारीख असल्याचे वारंवार सांगितले आहे. मग नेमकी ती 3 कामे कोणती आहेत, ती कुठे जाऊन पूर्ण करायची, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, याची सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर तुम्हाला 2026 मध्ये सर्व योजनांचे पैसे अखंडितपणे मिळवायचे असतील, जुने हप्ते सुरू ठेवायचे असतील आणि नवीन योजनांसाठी पात्र बनायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही माहिती अर्धवट सोडली, एकच काम पाहिले आणि बाकीची 2 कामे सोडून दिली तर 2026 मध्ये सरकारकडून तुमच्या बँक खात्यात 1 रुपयाही जमा होणार नाही. तुमचे लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. 2025 सरले असून 2026 ची सुरुवात झाली आहे. दरवर्षी सरकार नियमावलीत काही बदल करत असते आणि यावर्षी शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. याच बदलांचा भाग म्हणून ही 3 कामे करणे गरजेचे आहे. आज आपण पाहतोय की 31 जानेवारी ही धोक्याची घंटा आहे. ही कामे केली नाहीत तर केवळ चालू योजनाच नाही तर भविष्यातील लाभांवरही पाणी सोडावे लागेल. सरकारने खरीप आणि रब्बी हंगामाच्या अनुदानाबाबत तसेच अतिवृष्टीच्या KYC संदर्भात काही सूचना दिल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांचे PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे KYC अद्याप प्रलंबित आहे. 2025 मध्ये 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती, परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता सरकारने बजावले आहे की 2026 उजाडले आहे आणि 31 जानेवारीनंतर कोणतीही तारीख वाढवून मिळणार नाही. तुम्हाला ठाऊक असेलच की KYCच्या प्रक्रिया, रब्बी अतिवृष्टीसाठीच्या नोंदी आणि फार्मर ID कार्ड म्हणजेच फार्मर ID मिळवण्याचे काम वारंवार पुढे ढकलले जात होते. पण आता वर्षाचा पहिला महिना संपत असल्याने सरकारने कठोर पावले उचलली आहेत. तसे पाहायला गेले तर अनेक कामे प्रलंबित असू शकतात, पण ही 3 कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे. ही कामे केली नाहीत तर नमो आणि PM किसानचे हप्ते, कोणतीही सबसिडी आणि पीक विमा या सर्व गोष्टींना तुम्ही मुकणार आहात. हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटे पाहिला तर तुमचे मोठे नुकसान टळू शकते. आता आपण वळूया आपल्या पहिल्या सर्वात महत्त्वाच्या कामाकडे. हे काम तुमच्या बँक बॅलन्सशी थेट संबंधित आहे. आपण पाहतोय की सध्या राज्यभरात खरीप हंगामाच्या अनुदानाचे वाटप मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण इथेच एक मोठी अडचण समोर येते. आजही हजारो शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं होतं. त्यांनी पंचनामे केले, फॉर्म भरले, पण तरीही त्यांच्या खात्यात अद्याप 1 रुपयाही जमा झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी विभागाने काय स्पष्ट केले ते नीट समजून घ्या. येत्या 10 ते 15 दिवसात पीक विम्याचा मोठा निधी वितरित करण्याचा निर्णय झालाय. पण हा निधी कोणाला मिळणार? ज्यांचे पेपर वर्क आणि पोर्टल अपडेट 31 जानेवारीच्या आत पूर्ण असेल त्यांनाच हा लाभ मिळेल. जर तुमची खरीप पीक विम्याची प्रक्रिया काही तांत्रिक कारणामुळे अडकली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी हीच शेवटची संधी आहे. दुसरीकडे रब्बी हंगाम 2025च्या पीक विम्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे.
आपण अनेकदा पाहतो की शेतकरी शेवटच्या तारखेची वाट पाहतात. तुम्ही जेव्हा CSC सेंटरवर जाता तेव्हा तिथे सर्व्हर डाऊन असल्याचं सांगितलं जातं किंवा तांत्रिक बिघाडामुळे तुमचा अर्ज भरला जात नाही. लक्षात घ्या, ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. फक्त 1 रुपया भरून तुम्हाला लाखो रुपयांचे विमा कवच मिळतंय. जर उद्या आसमानी संकट आले आणि तुमचा विमा उतरवलेला नसेल तर सरकार तुम्हाला मदत करू शकणार नाही. त्यामुळे 31 जानेवारीची वाट न पाहता आजच आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन रब्बी विम्याचा हप्ता भरून आपली नोंदणी निश्चित करा. यामुळे तुमच्या खात्यात येणारा विम्याचा परतावा सुरक्षित राहील आणि भविष्यातील नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा होईल. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या कामाकडे, ज्याला अनेक शेतकरी हलक्यात घेतात, पण यामुळे तुमचे सर्व व्यवहार ठप्प होऊ शकतात. ते काम म्हणजे खरीप हंगाम 2025ची पीक पाहणी. मित्रांनो, तुमचा पीक विमा मंजूर होण्यासाठी सर्वात मोठा पुरावा काय असतो? तो म्हणजे तुमच्या 7/12 उतार्यावर असलेली पिकाची नोंद. जर तुम्ही विमा भरलाय पण पीक पाहणी ॲपद्वारे तुमच्या पिकाची नोंद 7/12वर केलेली नसेल तर तुमचा विमा क्लेम फेटाळला जाऊ शकतो. 31 जानेवारी ही या नोंदीसाठी अंतिम मुदत आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण पिकाची माहिती भरतो पण ती अपलोड होत नाही किंवा महसूल विभागाच्या पोर्टलवरती दिसत नाही. आता तुमच्याकडे जे काही दिवस उरलेत त्यामध्ये आपला 7/12 तपासून पहा. जर तिथे पिकाची नोंद दिसत नसेल तर तात्काळ आपल्या भागाच्या तलाठ्यांशी संपर्क साधा किंवा महसूल स्तरावर ही दुरुस्ती करून घ्या. कारण एकदा का 31 जानेवारीची तारीख उलटली की पोर्टल बंद होईल आणि त्यानंतर तुमच्या 7/12वर पडी किंवा जुनीच नोंद राहील. अशा परिस्थितीत अतिवृष्टीचे अनुदान असो वा पीक विमा, सरकारकडे तुमच्या पिकाचा कोणताही अधिकृत पुरावा राहणार नाही. त्यामुळे ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. तिसरे आणि सर्वात निर्णायक काम, ज्यावर तुमच्या सर्व योजनांचे भवितव्य अवलंबून आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्ड आणि त्याची KYC. शेतकरी मित्रांनो, सरकार आता सर्व योजनांचे एकत्रीकरण करतंय. ज्यांच्याकडे अधिकृत फार्मर ID असेल त्यांनाच भविष्यात नमो शेतकरी आणि PM किसानचे हप्ते दिले जाणार आहेत. तुम्ही अर्ज केला असेल पण तुम्हाला अजून ID मिळाला नाही किंवा तुमचा VK नंबर जनरेट झाला नाही तर ही चिंतेची बाब आहे. सध्या गावागावात तलाठी कार्यालयांकडे अशा शेतकऱ्यांच्या याद्या आल्या आहेत ज्यांची KYC प्रलंबित आहे. अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही तर KYC केली होती, मग पुन्हा का करायची? पण लक्षात घ्या, आधार लिंकिंग आणि फार्मर ID लिंकिंगमध्ये काही त्रुटी असल्यास तुमचे नाव ब्लॉक होऊ शकतं. जर तुमचे नाव यादीत नसेल किंवा तुम्हाला तुमचा स्टेटस समजत नसेल तर कोणाचीही वाट न पाहता थेट तलाठ्याला भेटा. त्यांना तुमचा आधार नंबर देऊन विचारणा करा की माझा फार्मर ID ॲक्टिव्ह आहे का, माझं अनुदान का रखडलंय. 31 जानेवारी 2026 ही या सर्व त्रुटी दूर करण्याची अंतिम डेडलाईन आहे. यानंतर तुमचे PM किसानचे 2,000 रुपये, नमो शेतकरीचे 2,000 रुपये आणि नवीन जाहीर झालेला बोनस हे सर्व कायमचे बंद होऊ शकतं. त्यामुळे या कामाला पहिले प्राधान्य द्या. शेतकरी मित्रांनो, इथे गोष्ट शांतपणे आणि स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे ऐकलं ती सगळी माहिती सरकारी आदेश, परिपत्रक आणि प्रशासनाकडून मिळालेल्या सूचनांवर आधारित आहे. यात घाबरवण्याचा किंवा अफवा पसरवण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही. पण हो, वेळेवर काम केलं नाही तर नुकसान होतं, हा आजवरचा अनुभव आहे. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय, ही माहिती तुमच्यासाठी इशाऱ्यासारखी घ्या, डोक्याचा घंटनाद समजा. आता मला तुमच्याकडून थेट जाणून घ्यायचं आहे, तुमचं KYC पूर्ण झालं आहे का? पीक पाहणी 7/12 दिसते का? फार्मर ID कार्ड तुम्ही काढलं आहे का? आणि ते फार्मर ID कार्ड ॲक्टिव्ह आहे का? खाली कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. जर अडचण असेल ती पण लिहा, कारण तुमच्या कमेंटवरूनच आमचा पुढचा मार्गदर्शक व्हिडिओ आणणार आहोत. ही माहिती एखाद्या शेतकरी भावाला उपयोगी ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, शेवटच्या तारखेची वाट पाहणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं. आपली साथ कायम अशीच राहू द्या. जय जवान, जय किसान.